दरम्यान आखातामधील युद्धाचा साखर उद्योगाला सुद्धा फटका बसतोय। आखाती देशांमध्ये साखर निर्यात ठप्प झाली, साखरेचे भाव किलोमागे 4 ते 5 रुपयांनी गडगडले। युद्धाचा फटका साखर उद्योगालाही बसला असून आखाती देशातील साखर निर्यात ठप्प झाली आहे आणि त्यामुळे साखरेचे बाजारभाव किलोमागे 4 ते 5 रुपयांनी गडगडले। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला मागणी ही घटलेली आहे। साखरेला उठाव नाही तर दुसरीकडे यावर्षी साखर कारखान्यांना ऊस गाळपासाठी कमी प्रमाणात असल्यानं साखरेचं गाळप सुद्धा कमी झालेलं आहे। तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे याचा मोठा फटका जो आहे तो साखर उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळतं। युद्ध चालू झाल्यापासून गव्हर्नमेंटने आपल्याला एक्सपोर्टसाठी जो कोटा दिलेला होता प्रत्येक कारखान्याला, महाराष्ट्रातला नाही तर पूर्ण भारत देशामध्ये, त्याच्यातली साखर जी एक्सपोर्ट करायची होती ती पूर्णपणे एक्सपोर्ट ठप्प झालेली आहे। युद्धाची परिस्थिती आणि जो बाजार आपला भारतातून जो माल शेतीमाल जो बाहेर गेलेला आहे तो जर बघितलं तर अनेक ठिकाणी अनेक बंदरांवर किंवा समुद्रामध्ये तो ठप्प झालेला आहे, थांबलेला आहे, पुढे गेलेला नाही, त्याचं नुकसान झालेलं आहे। त्याचा नुकसानाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे।